नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातून एक भीषण अशी घटना समोर येत आहे. चक्क चालत्या दुचाकीला अचानकच आग लागली आणि या आगीत दुचाकी जळून खाक झाली. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे चालू अवस्थेत असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जोगलादेवी येथील एकनाथ लिंबाजी गायकवाड व भास्कर लिंबाजी गायकवाड हे दुचाकीवरून तीर्थपुरी येथील आठवडी बाजारासाठी जात असताना जोगलादेवी ते जोगलादेवी फाटा प्रवासादरम्यान सुरू असतानाच दुचाकीवरून अचानकच उष्णता जाणू लागली व वाहनातून धूर निघू लागला. प्रसंगावधान राखत या दोघांनीही दुचाकीवरून तात्काळ खाली उडी घेतली. काही क्षणातच दुचाकीने भीषण असा पेट घेतलाय आणि पाहता पाहता संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंधन गळतीमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची नोंद नसून मोठा अनर्थ टळल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते. मात्र यामध्ये दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जोगलादेवीसह तीर्थपुरी परिसरामध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशाच वेगवेगळ्या ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा, तसेच फॉलोही करा. पाणी कुठे भेटणार आता? फोन करू का? अरे माती टाका ना. टाका ना.